हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग. आज तुम्हाला दाखवणार आहे अरुणाचल प्रदेशमधील एक छोटंसं गाव आहे. यवांग खेडच आहे. तिथलं तुम्हाला सांगणार आहे. हे आहे याकचं फॉर्म, म्हणजे संशोधन करतात इथं शास्त्रज्ञ. तिथं आतमध्ये याकाबद्दल माहिती वगैरे सांगायची, ते गोळा करतात माहिती. हे इथं आहे, खूप मोठं आहे ते. इथं लाल भाजी, जसं राजगिऱ्याची भाजी आहे अशामधून. आणि हे आहे किवी. आता ती वाळून गेली आहे तर ते वरून कट करतात झाड वगैरे, आणि त्याला चुना पण लावतात खाली खोडाला, कारण किडे आळी वगैरे लागत नाही म्हणून, नाहीतर उन्नी लाकडाला लागू नये म्हणून त्याला चुना लावतात. आणि हे आहे अरुणाचलचं वटाणे. बिना पाण्याचे येतात इथं वटाणे. त्याला पाणी नाही, काय नाही, काय नाही, आणि एवढे गोड असतात ना हे खूप. कारण लावले तेव्हापासून आतापर्यंत त्यांना पाणी नाही, इतकं सुंदर आहेत. गोड पण लागतात खूप. खूप सारे लावलेले आहेत लोकांनी, आणि एकदम कोरड्या याच्यामध्ये येतात. त्याला एक फक्त थंडीमध्ये बस गार लागतंय, बाकी काही नाही, पाणी नाही, काय नाही, काय नाही. त्यामुळं खूप टेस्टी लागतात हे वाटाणे. आणि हे आहे संत्री. इथं संत्र्या पण खूप आहेत. खूप खूप दिवस झाले त्यांना पिकून, पण कुणीच तोड देत नाहीत इथले संत्री. हे आहे जनावरांचं खाद्य, म्हणजे कुठून बाहेरून आणतात गवत वगैरे, आणि एका जागेवर डॅम करून ठेवतात त्याला. आणि अरुणाचलमध्ये पाण्याचं समीकरण म्हणजे ते कुठंही, उन्हाळा असो पावसाळा असो, कुठून कुठं नाल्या हे छोटे छोटे झरे वाहतच राहतात. पाण्याची काहीच अडचण नाही. कुठंही रस्त्याला बी गेला तर तिथं पण वाहतात.